मित्र नमस्कार. स्वतःकडे किंवा स्वतःच्या पक्षाकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे कोणते दूरगामी परिणाम होऊ शकतात याचं उदाहरण सध्या राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणा राष्ट्रवादीमध्ये कोणत्या राष्ट्रवादीमध्ये? तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये, अजित पवार गट असो की शरद पवार गट असो, दोन्ही पक्ष हळूहळू संपत चालल्याची लक्षणं आता दिसायला लागले. कारण अजित पवार गट जरी सत्तेमध्ये सामील असला तर तो मरणासन्न अवस्थेत आहे. दुसरीकडे शरद पवार गटाला आमदारांकडून दबाव येतो आहे की त्यांनी एनडीएमध्ये म्हणजे भाजप बरोबर सत्तेत सामील व्हावं. यासाठी नेमकं काय प्रकरण आहेत आणि दोन्ही पक्षांना नेमकी कशी गळती लागले आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्र नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्र सुरुवातीला येऊया आपण शरद पवार गटाकडे. काही दिवसांपूर्वी म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या संपत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाने एक मीटिंग बोलावली होती. यामध्ये सर्व आमदार, पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांनी सर्व आमदारांची मतं जाणून घेतली. तर उपस्थित असलेल्या 10 पैकी 9 आमदारांनी आपल्याला भविष्यात म्हणजे नजीकच्या काळात भाजप बरोबर जाणं गरजेचं आहे, भाजप बरोबर सरकारमध्ये सामील होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. ते कशासाठी? तर पक्षासाठी विकास कामांसाठी निधी हवा असेल आणि पक्षाला पुन्हा चांगले दिवस आणायचे असतील तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असं या 9 आमदारांनी म्हटलंय. महत्वाचं म्हणजे 10 पैकी या बैठकीला रोहित पवार उपस्थित नव्हते. किंबहुना रोहित पवार यांना बैठकीपासून लांब ठेवण्यात आल्याची चर्चा सुद्धा सध्या शरद पवार गटामध्ये रंगले. महत्वाचं म्हणजे या वृत्ताला शरद पवार गटातील 3 आमदारांनी दुजोरा सुद्धा दिलाय. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे रोहित पवारांना दूर ठेवण्यामागचं कारण असं होतं की रोहित पवारांना एनडीए सोबत म्हणजे भाजप सोबत जाण्यास रोहित पवारांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांना दूर ठेवून या इतर आमदारांची मतं जाणून घेतल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांनी सर्व आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की या संदर्भात तुमची जी काही मतं आहेत ती आपण शरद पवारांच्या कानी घालू. एनडीए सोबत जाण्यास काही हरकत नाही, परंतु शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. महत्वाचं म्हणजे याबाबत जयंत पाटील यांची स्वतःची प्रतिक्रिया काय हे सध्या समजू शकलेलं नाही, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु आमदारांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात शरद पवार गट हा एनडीए सोबत गेला तर त्याचं आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. महत्वाचं म्हणजे शरद पवार आणि भाजप यांचे संबंध काही लपून राहिलेले नाहीत. ज्यावेळी फडणवीस यांचं सरकार पडणार होतं, म्हणजे आय थिंक फडणवीसांच्या दुसऱ्या टर्मच्या वेळी ज्यावेळी ते पडणार होतं त्यावेळी शरद पवारांनी सरळ विधान केलं होतं की जर सरकार पडत असेल तर त्यावेळी गट नव्हता, राष्ट्रवादी एक संघ होती, तर राष्ट्रवादी भाजपला बाहेरून पाठिंबा देईल पण सरकार पडू देणार नाही, असं विधान शरद पवारांनी करून राजकारणात खळबळ उडून दिली होती. त्यामुळे शरद पवार आणि भाजप यांचं सख्य नाही किंवा ते खूप चांगले दुश्मन आहेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, प्रेमात युद्धात जसं क्षम्य असतं सगळं, तसं राजकारणात सुद्धा अलीकडे सगळं क्षम्य असतं. दुसरं आपण येणार आहोत मित्रांनो अजित पवार गटाकडे. अजित पवार गटामध्ये सध्या मरणासन्न अवस्था आहे. याच्यासाठी की सत्तेमध्ये सामील होत असून सुद्धा या पक्षाकडे सध्या काही सुद्धा अजेंडा सुरू नसल्याचं दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे पक्षाचे जे 2 नेते आहेत, स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार ह्या वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करतायत, पण पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून पक्षाने ज्यांना सुरुवातीच्या काळात फोकस केलं होतं ते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सध्या अडगळीत पडल्याचं चित्र दिसून येतं. मित्रांनो सांगायचं झालं तर त्याच्यातच पक्षाचे एक नेते सच्चिदानंद यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान दिले. हे आव्हान आता पुढे कुठे जाणार, त्याचं पुढे काय होणार हे भविष्यात नक्की ठरेल. पण महत्वाचं म्हणजे याच्या मागे अनेक राजकीय गोष्टींचा हात असू शकतो असं सध्याचं राजकीय अंदाज आहे. ते याच्यासाठी की तुम्हाला माहिती असेल विरोधकांची आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आणि आपल्याला जे हवं आहे, आपला पक्ष वाढवायचा आहे, या हेतूने भाजप
एनाकोंडा पेक्षा सुद्धा भयंकर खेळी करू शकतो, भयंकर गिळंकृत करू शकतो, हे सध्या अनेक प्रकरणावरून जो मला दिसून येत आहे. जो आपल्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करेल त्याची भाजप पुरती वार्ताहत लावून देतं. त्यांच्या कौटुंबिक जो हा असतो, स्नेह असतो, तो सुद्धा डळमळीत करून टाकतं आणि कौटुंबिक लेवलला सुद्धा त्या नेत्याची, त्या पदाधिकाऱ्याची वाट लावून टाकतं. आता तुम्हाला विनायक राऊत जे माझे खासदार होते उद्धव सेनेचे, त्यांच्यामध्ये कौटुंबिक कलह झालाय, त्याची भविष्यात पाळंमुळं कुठे होती, तो कोणी निर्माण केला, तो मुद्दामून झाला की खरंच तसं होतं, या सगळ्या गोष्टी भविष्यात दिसतील. पण सध्याची वरवरची जर प्रकरणं पाहिली, वरवरचं सगळं त्या गोष्टीमध्ये आपण हे करायला गेलो तर निश्चित याच्यामागे राजकीय काहीतरी हे आहे असं दिसून येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे विनायक राऊत यांनी सुद्धा असं सांगितलंय की मी काही दिवसातच त्या पक्षाच्या, त्या नेत्याचं नाव फोडेन की ज्यानं हे सगळं कृत्य घडवून आणलंय. असो, तर कौटुंबिक कलह निर्माण करणं हा सुद्धा भाजपचा एक अजेंडा झालेला. म्हणजे त्यांना जे हवं आहे ते मिळवण्यासाठी ते कोणत्याही पातळीवर उतरू शकतात. तसंच तर सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आव्हान देण्याचा प्रकार नाही ना, असा प्रश्न सध्या राजकीय तज्ज्ञांना पडलेला आहे. मित्रांनो, संपूर्ण प्रकरणाकडे पाहायला गेलं तर भविष्यात शरद पवार गट असो किंवा अजित पवार गट, अजित पवार गट तर सत्तेमध्ये सामीलच आहे, पण शरद पवार गट सुद्धा भविष्यात एनडीए सोबत जाईल असा अंदाज आहे. आता महत्वाचं म्हणजे या आमदारांची जी बैठक झाली त्यामध्ये आमदारांनी एक स्पष्ट भूमिका अशी मांडली की एनडीएमध्ये आपण स्वतंत्र म्हणून सामील व्हायचं, शरद पवार गट म्हणून सामील व्हायचं. अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र न येता दोन्ही स्वतंत्र गट असतील आणि ते भाजपमध्ये सामील होत, भाजपच्या सत्तेमध्ये सामील होतील, असं आमदारांचं मत आहे सध्याचं. म्हणजे मला असं वाटतं की भविष्यात आता शरद पवार गट, अजित पवार गट हे दोन्ही गट सध्या तरी भविष्यात एकत्र येतील असं वातावरण नाही, पण ते एकत्र यावेत याच्यासाठी शरद पवारांनी सुद्धा ही खेळी खेळलेली असू शकते. म्हणजे या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. त्याच्यासाठी पहिला म्हणजे भाजपने सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान जे देण्यात आलं त्यांच्याच पक्षातील एका नेत्याकडून, त्या आव्हानामागे भाजपचा हात असू शकतो, तो पक्ष तळमळीत करण्यामागे. दुसरीकडे शरद पवार गटातील काही आमदार असं म्हणतायत की बाबा भाजपसोबत गेलं पाहिजे. आता हे सुद्धा शरद पवारांनी घडून आणलेलं असू शकतं, कारण भाजपसोबत जाणं याची चर्चा मध्ये सुद्धा होत होती. ज्यावेळी अजित पवार गट, शरद पवार गट यांचे एकत्र येण्याची चर्चा सुरू होत असल्याच्या आता ज्या बातम्या येत होत्या काही दिवसांपूर्वी, तर त्यावेळी प्रश्न असा होता की दोन्ही गट जर एकत्र आले तर जो एकत्र येण्यानंतर जो परत राष्ट्रवादी एक संघ होईल, तो राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार का, असा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर आजतागायत मिळालेलं नाही, पण आता ते मिळू लागलंय की समजा दोन्ही गट जर एकत्र येतात तर शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास अनुकूल होती. आणि त्याच्यामागे असं गणित होतं की पक्ष पूर्ण राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो भाजपसोबत जाईल आणि त्या बदल्यात सुनेत्रा पवार या केंद्रीय मंत्री होतील. आजपर्यंत सुनेत्रा पवार यांच्याकडे इतका अनुभव असून सुद्धा त्या केंद्रीय मंत्री झालेल्या नाहीत. त्या केंद्रीय मंत्री होतील आणि जी राष्ट्रवादीची जी काही खाती असतील ती राज्यात त्यांना मिळतील, असं त्यांचं सगळं बोलणी होती. पण ती बोलणी फिसकटली आणि सगळं पुढचं नाटक घडलं. आता कुठेतरी पक्ष चालवायचा असेल तर पक्षातील नेते संतुष्ट असले पाहिजेत. आता तुम्हाला अलीकडेच माहिती असेल, जयंत पाटील हे सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता बोलून दाखवली जात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर पक्ष जर आत्ताच कुठे एनडीए सोबत गेला, पक्ष म्हणून सगळे लोक एनडीए सोबत गेले तर पक्ष सुद्धा वाचेल आणि पक्ष फुटण्यापासून वाचेल, असा एक विचार, दूरगामी विचार शरद पवारांनी केलेला असू शकतो. त्यामुळे भविष्यात पुढच्या काही दिवसांमध्ये शरद पवार गट जर भाजपसोबत गेला तर आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. पण या सगळ्या घटना घडामोडी पाहिला तर एक प्रश्न नक्की पडतो की शरद पवार गट जर भाजपसोबत गेला तर त्यांचं काय होईल पुढे. कारण शरद पवारांनी आता ते वेगवेगळे आडाखे बांधू शकतात, वेगवेगळे डावपेच खेळू शकतात, ते मान्य आहे, पण त्यांचे डावपेच सुद्धा कधी कधी आउटडेटेड झाल्याचं दिसून येतं. कारण भाजप तुम्हाला माहिती आहे साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीचा वापर करतं. त्यामुळे त्यांचे डावपेच टिकतील का, की हा एनाकोंडा त्यांचे डावपेच सगळे खाऊन मस्तपैकी फुगून पुन्हा एकदा त्यांच्या पक्षालाही फोडेल
त्यांनाही त्यांचा पक्षही संपवण्याचा प्रयत्न करेल. हे सध्या आतापर्यंत ज्या घडामोडी घडतायत, आतापर्यंत ज्या मित्रपक्षांत त्यांचे अनुभव आलेले आहेत, त्यावरून काय सांगता येत नाही. मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं काय ते नक्की कळवा. राष्ट्रवादी शरद पवार गटानं भाजपसोबत जाणं योग्य आहे का? रोहित पवारांनी त्याला केलेला विरोध योग्य आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गट जर भाजपसोबत गेला तर अजित पवार शरद पवार गटाचं पुढचं भवितव्य काय? याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.